येत्या 22 जानेवारी रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाशजी लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्ताने व सर्व हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा असल्याने या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पीएल ग्रुपच्या वतीने नाशिक शहर व सातपूर परिसरात स्वच्छता मोहीम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। या स्वच्छतेत रस्त्याचे दुभाजक, नंदिनी नदीची स्वच्छता, सार्वजनिक शौचालय, महापुरुषांचे स्मारक, मंदिर, मस्जिद, चर्च अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येणार आहे। तसेच सातपूर कॉलनी येथील जेतवन बुद्ध विहार येथे 600 किलोची बुद्ध मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे। त्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येणार आहे। म्हणून या सर्व मोहिमेत व कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन पीएल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांनी केले आहे। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भूषण लोंढे यांनी अधिक माहिती दिली। बघूयात सविस्तर। सालाबादाप्रमाणे यंदाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व पीएल ग्रुपच्या माध्यमातून आम्ही रस्ते, डिवायडर, नदी जी आपण नंदिनी घोषवतो, नंदिनी म्हणून त्याच्या आसपासचा परिसर, सुलभ शौचालय यांच्या स्वच्छता मोहीम राबवल्या असून अजून मंदिर असो, मस्जिद असो, चर्च किंवा काही जे काही छोटे छोटे देवळं असो यांची स्वच्छता मोहीम आम्ही आता इथून पुढे चालू करणार आहे। निमित्त हे काही नाही एवढं मोठं, पण 22 तारीख हा आमच्या लोंढे साहेबांचा वाढदिवस असून त्याच तारखेला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा असून हा खूप असा सुंदर योग जुळून आलेला आहे त्या दिवशीच्या निमित्ताने आम्ही भरपूरशा असा सप्ताह दिवस न मानून आम्ही असा हा सप्ताह साजरा करणार आहोत। तर त्यात शिवालय ओपनिंग आहे, शिवालयाचं उद्घाटन आहे, परत पालखी सोहळा आहे, शिवमंदिराचं जीर्णोद्धारचा कार्यक्रम आहे आणि बरेचशा धार्मिक कार्यक्रम आहे बुद्ध मंदिराचे। आणि मोठं की जेतवन बुद्ध विहारात 600 किलोची भगवान गौतम बुद्धांची मूर्ती स्थापना दिने 22 तारखेनिमित्त सगळ्या शहर सज्ज झालेलं आहे आणि शहर सजलेलंही आहे। आणि महाराष्ट्राची गानकोकिळा कडूबाई खरात यांचाही कार्यक्रम आम्ही नियोजन ठेवलेलं आहे। तर आपल्या सर्वांना आव्हान आहे व निमंत्रण आहे, सर्वांनी यावं कार्यक्रमाचा व सगळ्याच गोष्टीचा लाभ घ्यावा, मनोमिलन व्हावं हीच अपेक्षा। जय भीम, जय भारत। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सातपूर।